नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला खत म्हणजेच आपल्याला जे काही DAP असेल, युरिया असेल, जे काही तणनाशक असेल, जे काही आपल्याला रासायनिक खतं असतील किंवा रासायनिक जे काही घटक असतील, हे आपल्याला आता जपून वापरणं बंधनकारक असणार आहे. कारण तर भारताचे, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदी यांनी जे काही विधान केलं ते योग्यच आहे. म्हणून आपल्याला शेणखत किंवा जे काही जैविक खत असेल त्याच्याकडे वळणं महत्त्वाचं असणार आहे. जर असं असेल तर मग भारत हा तिसरा महागुरू होणार का? आणि या शेतकऱ्यांना जे काही उत्पन्न असेल, हे जे काही तुम्ही दुप्पट तिप्पट उत्पन्न वाढवण्याच्या गोष्टी करता, या दुप्पट तिप्पटनं उत्पन्नात किती भर पडणार आहे? आणि जर खत नाही मिळालं तर मग शेतकरी उत्पन्न कसं वाढवेल किंवा शेतकऱ्यांना उत्पन्न कसं वाढवता येईल, याच्यासाठी तुमच्याकडे पर्याय व्यवस्था आहेत का, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. कारण तर ज्या पद्धतीने आपण विकासाच्या गोष्टी करतो, शेतकरी हा सुफलाम झाला पाहिजेत किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न असेल, हे मार्गी लागला पाहिजेत, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट तिप्पट झालं पाहिजेत, अशा जे काही गोष्टी करतो ह्या कितपत योग्य आहेत, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही खत असेल ते मिळणार नाही, तुमच्या ट्रॅक्टरला डिझेल असेल ते मिळणार नाही किंवा त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. आता जपून कसं वापरायचं, ट्रॅक्टरचं डिझेल जे काही इंजन असेल ते किती घेणार आणि कसं घेणार हे ठरलेलं आहे. आता जर तुम्ही नरेंद्र मोदी जर सांगत असतील की जपून वापरा, तर त्या ठिकाणी डिझेलला कसं सांगायचं किंवा त्या ट्रॅक्टरला कसं सांगायचं की डिझेल कमी घ्या, कारण तर भारतात डिझेलचा आणि पेट्रोलचा तुटवडा आहे, खत मिळणार नाही. शेतकऱ्यांना आणि त्या पिकाला सांगावं लागेल की शेतकऱ्यांनो, तुम्ही पिकाला सांगा की बाबांनो, जसं वाढायचं तसं वाढा, कारण तर आपल्या भारतात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून आपल्याला खत तुम्हाला जे काही पिकाला दिलेलं आहे ते जपून खा, आणि तुम्हाला जसं उत्पन्न वाढवून देता येईल, म्हणजे झाडाला, त्या झाडाने कसं वाढवायचं, सोयाबीननी कसं वाढवायचं ते सोयाबीननी ठरवायचं, आणि त्यानंतर उत्पन्न दुप्पट तिप्पट कसं करायचं हे शेतकऱ्यांनी किंवा राज्य सरकारने नाही ठरवायचं, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाही ठरवायचं, आणि या भारताचे नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी नाही ठरवायचं, त्या पिकांनीच ठरवायचं की तुमची जी काही जोपासना असेल, जी काही ग्रोथ असेल ती तुम्ही स्वतः वाढवायची. हे कसं घ्यायचं हे पिकांनी ठरवायचं आहे, सोयाबीननी ठरवायचं आहे, कापसाने ठरवायचं आहे, असं देखील बोलल्या जाते. आता नेमकं काय चाललं, आणि भारतात जर अशा गोष्टी घडत असतील, आपण विकासाच्या जे काही गोष्टी करतो, भारत देश हा विकसित होत आहे, अशा जे काही गोष्टी करतो ह्या किती योग्य आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय वाटते कमेंट करा. जय शिवराय.